कुणाचं 7:30 लागले काय माहिती, हात धुवून आपल्या मागच हे काय झालं नेमका विषय बघण्यासाठी तर ब्लॉग बघा फुल. आपलं मुंबई ते बेंगलोरचं लोड भेटलेलं आपल्याला. मग आपल्याला लोकेशन आलंय भरायचं. मग चाललोय लोकेशन ठिकाणी भरायला. 3 किलोमीटर इथनं वरनं चाललोय आपण आता आपली गाडी. मग लगेच जाऊया भरूया मग निघूया बेंगलोरला. भाई गाडी लावली लोडिंगसाठी. मग लोडिंग ते करून निघालो भाई. पुढं येऊन बघतो तर भाई फुल म्हणजे फुल जाम पावसामुळे. भाई म्हणलो एवढं ट्रॉफिकने जाण्यापेक्षा खालनं जाण्यापेक्षा म्हणलो मी हायवेने जाईल. मग हातले की मिसिंग लिंकला. मग पुण्याला आलो. भूक लागली होती बाय. दाल तडकाचं ऑर्डर दिली ती बाई. जेवलो पोट भरून. लईच भूक लागली होती. मग जेवून ते म्हणलो टाकी आता गाडीला पण जेवू घालूया. टाकी गेली फुल. पंढरपूर जवळ आलो बाई. म्हणलो रनिंगवर टायर फुटलं यार. काय करू, नवीन चकाचक टायर यार. ती खराब आहे, दाखवतो तुम्हाला. जस्ट हे पंक्चरमुळे टायर फुटलं माझं. एवढं नवीन टायर आहे. आणि हे किती 15 दिवस झालं वाटतं. महिन्याच्या आतच काय टायर आहे. चला नवीन टायर लावट लागले आणि नवीन टायर आणलंय. आणि हे डिक्स चला 20,000 रुपयाचा चुना लागला आपला यार. कुणाचं काय वाईट झालं लागले काय माहिती. आपण बिजापूर रोडला थांबलोय हायवेला. जेवण भूक लागली होती. टायर ते चेंज करून थांबले. ह्यांचा डब्बा. पण जेवायला आपण सगळं मिळून 2 जण मिळून आता नॉनस्टॉप जायचं बेंगलोरला. 5-5:30 वाजेपर्यंत बेंगलोरला जाईल. 4 तासात ना. जाऊया मग खाली करूया. मग जेवण ते करून निघालो नॉनस्टॉप. बाई कुठंच थांबायचं नाही म्हणून. पुढं येऊन बघ टाकी खाली झाली ती. मग टाकी केली फुल. म्हणजे 100 भाई काय रेट यार. कर्नाटकमध्ये आधीच असतो होता, आता 100 रुपये लिटर झाले. आणि पुढं आलो तुमकुर जवळ टोल नाकापाशी. टोल नाका पास केली. मग आलो आपण डायरेक्ट बेंगलोरला. गाडी लावली अनलोडिंगसाठी. ये लड़के लोग बोल रहे थे भाई क्या वीडियो बना रहे हो भाई, हमको भी ले लो, हम भी कुछ बोलते बोले. चलो अभी लाइक करो, शेयर करो, हमारे भाई को ऐसे ही करो, आगे बढ़ाओ. थँक्यू आगे बढ़ाओ. थँक्यू भाई लोग. म्हणले व्हिडिओ मध्ये घ्या. व्हिडिओ मध्ये घेतलं त्यांना पण. आलोय अनलोडिंगच्या ठिकाणी. मग 24 तासात आधीच डिलिव्हरी दिली आपण. काही डोळे दुखू लागलेत. नॉनस्टॉप मारलोय गाडी. टायर फुटलं हे म्हणून किरकिरीमध्ये टेन्शनमध्ये नॉनस्टॉप ताणली आहे गाडी. मग अनलोडिंगसाठी लावले. अनलोडिंग होऊ लागले बघू शकता. आणि हे गोडवान आहे. चला तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये एवढंच.